नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द कायझन कॉम्पिटेटिव्ह फोरममध्ये आपले स्वागत आहे। आज या ठिकाणी आपण PYQ सिरीज चालू केलेली आहे। 2011 पासून ते 2025 पर्यंत जे काही महान्यायवादी महाधिवक्ता यांच्यावर PYQ क्वेश्चन आयोगाने विचारले आहेत तेच वारंवार रिपीट आयोगाकडून केले जातात। आपण तेच PYQ एक्सप्लेनेशन करणे गरजेचे आहे। त्या ठिकाणी आपण आज ते घेणार आहोत। तर महान्यायवादी महाधिवक्ता यांची तुलनात्मक माहिती आपण पाहणार आहोत। एक मार्क आज आपण काय करणार या ठिकाणी फिक्स करणार आहोत या ठिकाणी। तर महान्यायवादी भारताचा महान्यायवादी कलम 176 मध्ये तरतूद आहे। तर राज्याचा महाधिवक्ता कलम 165 मध्ये काय केले याची तरतूद केलेली आहे। तर केंद्रीय कार्यकारी मंडळात भारताचा महान्यायवादीचा समावेश होतो। तर राज्याच्या कार्यकारी मंडळात काय होतो, राज्याच्या महाधिवक्त्याचा समावेश होत असतो। तर भारताच्या महाधिवक्त्याची नेमणूक राष्ट्रपतीद्वारे त्यांच्या मर्जीनेच पद धारण करतात आणि राजीनामा काय करतात, राष्ट्रपतीकडे त्यांना द्यावा लागतो। म्हणजे यात काय असते, राष्ट्रपती मर्जी म्हणजे कोणाची मर्जी असते, तर केंद्रीय मंत्रिमंडळाची मर्जी असते। त्यांच्यानुसार त्यांची काय केली जाते, नियुक्ती केली जात असते। आणि राज्याच्या महाधिवक्त्याची म्हणजे राज्यपालाच्या मर्जीनेच पद धारण करतात। म्हणजे काय करतात, राजीनामा राज्यपालाकडे देत असतात। राज्यपाल मर्जी म्हणजे कोणाची असते, मंत्रिमंडळाची मर्जी असते। तर भारतात सर्वोच्च महान्यायवादी यांना काय म्हणतात, भारताचे सर्वोच्च कायदा अधिकारी असे म्हणतात। आणि राज्याच्या महाधिवक्त्याला काय म्हणतात, तर राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी असे म्हणतात। महान्यायवादी यांना काय करतात, तर राष्ट्रपती निर्धारित करेल असेच परिश्रमिक प्राप्त होतात। परिश्रमिक म्हणजे जे वेतन जे असतात ते वेतन ठरवतात कोण, कधी आयोगाला याच्यावर सुद्धा काय केलं, क्वेश्चन विचारलेत की संसद त्यांचे परिश्रमिक किंवा राज्य मंत्रिमंडळ त्यांचे काय करते, पेमेंट किंवा पगार ठरवत असते। तर कोणते राष्ट्रपती निर्धारित करतील तेच, आणि राज्य महाधिवक्त्याला कोण करतात, राज्यपाल निर्धारित करतील तेच काय करतात, परिश्रमिक मिळत असते। तर नेक्स्ट, तर या ठिकाणी कर्तव्य राष्ट्रपतीद्वारे संदर्भित केल्या जातील आधी अशा विधिविषयक बाबीवर भारत सरकारला काय करणे, सल्ला देणे। आणि राष्ट्रपतीचे इतर कामे सुद्धा काय केले जातात, ते केले जातात। कर्तव्य आणि महाधिवक्त्याचे कर्तव्य काय त्या ठिकाणी, तर राज्यपालाद्वारे संदर्भित केल्या जातील अशा विधिविषयक बाबीवर राज्य सरकारला काय करणे, सल्ला देणे आणि इतर कामे काय केले जातात। तर अधिकार काय सांगितले त्यांनी, कलम 76(3) मध्ये भारतातील सर्व न्यायालयामध्ये, भारतातील जेवढं क्षेत्र येते भारताच्या क्षेत्रामध्ये सर्व न्यायालयामध्ये सुनावणी ऐकून घेण्याचा अधिकार आहे कोणाला, महान्यायवादी यांना आहे। तर महाधिवक्त्यांना काय, फक्त राज्याच्या क्षेत्रातील सर्व न्यायालयाचा सुनावणी ऐकून घेतल्या जाण्याचा त्यांना अधिकार आहे। नाही, कलम 88 आणि कलम 177 याच्यामध्ये फरक आहे की कलम 88 नुसार काय असते, महान्यायवादी यांना संसदेच्या दोन्ही सदनामध्ये म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा, लोकसभा आणि काय राज्यसभा यामध्ये काय दोन्ही संसदेमध्ये संयुक्त बैठक किंवा ती संयुक्त बैठक बी असते बैठकीत, आणि ते सदस्य असलेल्या समितीमध्ये असतात, संसदेमध्ये नाही। ते संसदेच्या समितीमध्ये सदस्य असल्यामध्ये बोलण्याचा, कामकाजात भाग घेण्याचा अधिकार आहे, पण तेथे मतदानाचा अधिकार नाही त्यांना। कलम 177 मध्ये महाधिवक्ता यांची तरतूद आहे। तर राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सदनामध्ये म्हणजे विधानसभा आणि विधान परिषदमध्ये ते सदस्य असलेल्या समितीमध्ये पॉईंट आउट महत्त्वाचं आहे, कारण याच्यामध्येच काय केलं जातं, फसवलं जातं। राज्य दोन्ही सदनामध्ये किंवा समितीमध्ये बोलण्याचा, कामकाजात भाग घेण्याचा अधिकार आहे, पण त्यांना तेथे मतदानाचा अधिकार नाही। कारण का, ते सदनाचे ते सदस्य नसतात, कारण ते लोकसभा, राज्यसभा किंवा विधानसभा, विधान परिषद या सभागृहाचे जे सदस्य असतात त्यांना तेथे मतदानाचा अधिकार असतो। आणि म्हणून महान्यायवादी महाधिवक्ता हे सदनाचे सदस्य नसतात, त्यामुळे ते मतदान करू शकत नाहीत। नेक्स्ट, तर कलम 105 प्रमाणे काय दिले त्यांचे, 105 आणि 94 काय दिले, विशेष अधिकार आणि काय दिले त्यांचे, विशेष अधिकार व संरक्षण त्यांचे काय दिले त्या ठिकाणी दिलेले आहेत। 105 मध्ये महान्यायवादीचे संसद सदस्याप्रमाणे सर्व विशेष अधिकार संरक्षण प्राप्त आहे त्यांना। कलम 94 नुसार काय, राज्य विधिमंडळ सदस्याप्रमाणे सर्व विशेष अधिकार संरक्षण प्राप्त आहे त्यांना। नेक्स्ट, केंद्रीय कॅबिनेटचे सदस्य नसतात, बरोबर, कारण तो इंग्लंडमध्ये महान्यायवादी का असतो, कॅबिनेटचा सदस्य असतो। ह्याच्यावर सुद्धा काय क्वेश्चन आतापर्यंत विचारलं नाही, पण याच्यावर भविष्यात विचारू शकतो क्वेश्चन।
राज्य कॅबिनेटचे सदस्य नसतात म्हणून सांगितले. कोण? महाधिवक्ता राज्यामध्ये राज्य कॅबिनेटचे सदस्य नसतात. नेक्स्ट, दोघाचाही म्हणजे कोण? महान्यायाधीश आणि महाधिवक्ता पदाचा कार्यकाल त्यांना पदावर दूर करण्याची पद्धत आणि आधार याची घटनेत तरतूद नाही. याच्यावर आयोगाने बऱ्याच वेळा काय केलं? क्वेश्चन विचारलेला आहे. त्यांचा पदाचा कार्यकाल पद्धत आधार तरतूद नाही. दोघे संबंधित सरकारची पूर्णवेळ वकिली नाहीत. ते सरकार सेवक गटात मोडती नाहीत. ते खाजगी वकिली करू शकतात, पण त्यांच्या विरुद्ध दुसरा पक्ष केंद्र किंवा राज्य सरकार नसेल तर, जर असेल तर तो खाजगी वकील करू शकत नाहीत. याच्यावरच बरं आयोगाने क्वेश्चन विचारला की तुम्हाला नेक्स्ट पुढे लक्षात येईल घेतल्यानंतर. तर महान्यायाधीश हे राष्ट्रपतीला अभिभाषणासाठी आमंत्रित करत असतात. कोण करतात? कधी विचारतील तर महान्यायाधीश आमंत्रित करतात अभिभाषणासाठी. पहिले अटर्नी जनरल कोणते? MC सेटलवाड होते. हे पहिले प्रत्येक आयोग हे जे आयोगाची करणे गरजेचं आहे, कारण आताच कंबाईन 2025ला ग्रुप सीला पहिल्या निवडणूक महिला अधिकारी कोण होत्या ते विचारलं होतं. ते कोण होते? रमादेवी होते त्यावेळेस. सध्या महान्यायाधीश कोण आहेत? R व्यंकटरमण सोळावे आहेत. आणि सध्या महाधिवक्ता महाराष्ट्र राज्याचे कोण आहेत? बिरेंद्र सराफे आहेत. पहिल्यांदाच या पदास काय दिला? राज्यमंत्री पदाचा दर्जा दिलेला आहे. तर कधी दिला आहे? 2018 साली काय दिला आहे? राज्यमंत्री पदाचा काय दिला? दर्जा दिलेला आहे. पहिली व्यक्ती आहेत. तर पंजाब हरियाणा यांनी यापूर्वी त्या राज्यात महाधिवक्ताला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा दिलेला आहे. आपण महाराष्ट्रात कधी दिला आहे? 2018 साठी महाराष्ट्रानं काय दिला? कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा महाधिवक्ताला दिलेला आहे. यानंतर महाराष्ट्र हे किती झाले? तिसरे राज्य आले. कोणाच्या? पंजाब आणि हरियाणानंतर महाधिवक्ताला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा देणारा तिसरं राज्य झालेलं आहे. पदनाम श्रेणीमध्ये कॅबिनेट सचिव महाधिवक्ताचा 11वा क्रमांक आहे. तर या ठिकाणी आपण महाधिवक्ता महान्यायाधीश यांच्यावर आयोगाने आतापर्यंत 2025 पासून 2015पर्यंतच, कारण ह्याच्या पहिले ह्याच्यावर जे काही क्वेश्चन विचारले महाधिवक्ता महान्यायाधीश यांनी ते आपण या ठिकाणी घेणार आहोत. की POK का करणे गरजेचे आहे? POK अनालिसिस त्याच्या आजूबाजूचे एक्सप्लेनेशन करणे गरजेचे आहे, कारण आयोगाने त्याच्यावर वारंवार काय केलेत? क्वेश्चन विचारले. त्यामुळं POK जरी केले तर बऱ्यापैकी 55 ते 60% आपला काय होतो? ह्याच्यावरती चांगल्या प्रकारे आपल्याला स्कोर येऊ शकतो. जर POK तोंडपाठ केली तरच आपला स्कोर चांगल्या प्रकारे येऊ शकतो या ठिकाणी. तर POK स्कोर कंबाईन स्कोर न येण्याचे किंवा मार्क्स आपण प्रीला मेन्सला न बसण्याचे हेच कारण आहे की आपण POK चांगल्या प्रकारे करत नाही. तेव्हा POK एक्सप्लेनेशन करणे गरजेचं आहे या ठिकाणी. तरी भारताचा महान्यायाधीश 2015ला राज्यसभा मुख्याला विचारलं, कारण राज्यसभा मुख्य प्री कंबाईन याला काय केले जाते? वारंवार इकडून प्रीचे क्वेश्चन कंबाईनला विचारले जातात. राज्यसेवेचे क्वेश्चन कंबाईनला विचारले जातात. किंवा फॉरेस्ट एक्झाम असो, MPC कोणचे असो, सर्व क्वेश्चन MPC ऑल क्वेश्चन करणे गरजेचं आहे या ठिकाणी. तर भारताच्या महान्यायाधीश संदर्भात क्वेश्चन विचारले तर काय? भारताच्या राष्ट्रपतीकडून महान्यायाधीशची नियुक्ती केली जाते. कलम 76नुसार. किती? 76नुसार केली जाते. आपण वर बघितलेच आहे. तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी जी किमान पात्रता लागते ती चौकशी करणे आवश्यक आहे. बरोबर. ते संसदेचे पदसिद्ध सदस्य असतात का? पदसिद्ध सदस्य नसतात, कारण ते कोणतेही सदस्य नसतात. ते भारतात सर्व न्यायाधीश उपस्थित राहण्याचा अधिकार आहे. त्यामुळे कुठला येईल? अ, ब आणि ड इथं ऑप्शन येईल. ब ऑप्शन येईल या ठिकाणी. नेक्स्ट, तर भारताच्या न्यायाधीश संदर्भात खाली विधान विचारात घ्या मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की त्यांची नियुक्ती वैधमर्यादेची अट, नियुक्तीसाठी वैधमर्यादेची अट नाही. बरोबर आहे. ते सर्व न्यायालयात उपस्थित राहण्याचा अधिकार आहे. बरोबर आहे. ते त्या काळात भारताच्या राज्यघटना निश्चित केलेला त्यांच्या कार्यकाळ भारताच्या राज्यघटना निश्चित केलेला आहे का? नाही. त्यांचा कार्यकाळ राष्ट्रपतीद्वारे निश्चित केला जात असतो. म्हणजे इथलं कुठलं विधान कुठलं बरोबर आहे असं त्याने काय केलं या ठिकाणी विचारलेलं आहे. त्यांच्या नियुक्तीची वैधमर्यादेची अट नाही. भारतात सर्व न्यायालयात उपस्थित राहण्याचा अधिकार त्यांना या ठिकाणी आहे. नेक्स्ट, भारतात अटर्नी जनरल म्हणजे महान्यायाधीश असतात.
कलम 96 ते संसदेच्या कोणत्या कामकाजात संसदीय कामकाजात भाग घेऊ शकतात, बरोबर. ते संसदीय समितीचे सदस्य होऊ शकतात. ते समितीमध्ये मतदान करू शकतात का, मतदान करू शकत नाही, फक्त ब बरोबर. नेक्स्ट, तर भारताच्या महिन्यावधीबाबत खाली विधान त्यांनी सांगितले. भारतात त्यांची नेमणूक राष्ट्रपतीद्वारे केली जाते, बरोबर. ते वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत पदावर असतात, पण पदाची कोणती शाश्वत नाही. महाभियोगाद्वारे महाभियोगाची तरतूद यांसाठी नाही. महान्यायवादीचा कार्यकाल राज्यघटनेने निश्चित केलेला आहे, बरोबर. म्हणजे कुठलं येते अ आणि ड, फक्त या ठिकाणी काही बरोबर येईल. ह्या ठिकाणी बरेच क्वेश्चन आता तेच रिपीट वारंवार किती वेळा विचारले बघा. त्यामुळे पीओक अनालिसिस करणे, जर पीओक जर कमांड असेल चांगली तर तुमचा 100% रिझल्ट येणार, म्हणजे येणारच. तर भारतामध्ये काही लोकसभेतील कामकाजात समगाय होऊ शकतात, कारण लोकसभा राज्यसभा दोन्हीत होऊ शकतात. ते समितीचे सदस्य होऊ शकतात, लोकसभा समिती सदस्य होऊ शकतात का, होऊ शकतात. समितीत विचारले ते, लोकसभेत सदस्य नाही, समितीत, कारण हे सुद्धा फिरवू शकतात. ते लोकसभेत बोलू शकतात, ते लोकसभेत मतदान करू शकत नाही. त्यामुळे अ ब क बरोबर. विधान कुठलं सत्य हे सुद्धा व्यवस्थित वाचणे इथं गरजेचं आहे, कारण कधी आपण डायरेक्ट ह्याच्या ओघामध्ये काय वाचण्या ओघामध्ये कुठे करून जातो. त्यामुळे काय विचारलं ते सुद्धा वाचणं गरजेचं आहे. आता उपराष्ट्रपती सभापती लिखित राजीनामा काय करतात, परस्परांना सादर करतात का, नाही, ते आपण नाही. खाली महान्यायवादी आणि महाधिवक्ता करता लिखित राजीनामा परस्परांना सादर करतात का, नाही. तर महान्यायवादी कोणाला करतात, राष्ट्रपतीनं करतात. आणि हे कोणाला करतात, महान्यायवादी काय कोणाला करतात, राज्यपालाला काय करतात, राजीनामा देतात, कारण त्यांच्या मर्जीने ते पद धारण केलेले असते, त्यांची नियुक्ती झाली असते. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे ज्याच्या थ्रू नियुक्ती झाली असते त्यांनाच ते राजीनामा देत असतात, हे सुद्धा महत्त्वाचं गरजेचं आहे याच्यामध्ये. पुढं संसदेचे आता बिनचूक जोडी विचारले तर बिनचूक जोडी म्हणजे काय, भारताचे महान्यायवादी किती, कलम 76 नुसार आपण वर पाहिलेलंच आहे. नेक्स्ट भाग तेच वारंवार कलम नाही तर आहे तेच ट्रिक, एखादे मायनर चेंजेस करून काय करतात क्वेश्चन तेच रिपीट विचारले जातात. भारताचे महान्यायवादी यांना पुढील कोणकोणते कामकाजामध्ये सहभाग होण्याचा अधिकार आहे, लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये, संयुक्त बैठकीत आहे. ते कोणते समिती, जर त्याचा समितीत सदस्य नसला तरी तर त्यांना अधिकार आहे का, संसदेची कोणतीही समिती जरी तो त्या समितीचा सदस्य नसला तरी अधिकार आहे का त्यांना तिथं, नाही त्या ठिकाणी. म्हणजे काय येते त्यात 4 नंबर येते. नेक्स्ट, भारताच्या न्यायाधीश संदर्भात 2019 सुद्धा तेच वारंवार काय केलं, रिपीट केलेलं क्वेश्चन त्यांनी. ते 5 वर्षाच्या कार्यकाळासाठी पदावर राहतात, 5 वर्ष ते पदावर शाश्वत नाही, तेच राष्ट्रपती मर्जी असल्यावर पदावर राहतात, बरोबर आहे क्वेश्चन. ते संसदीय विषयाधिकार मिळण्यास प्राप्त असतात, बरोबर आहे. संसद सदस्य विषयाधिकार असतात, ते शासनाचे पूर्ण वेळ सल्लागार अथवा शासकीय सेवकी नाहीत, आपण आताच पाहिलेलं. त्यामुळे कुठलं येतं ते ब क ड बरोबर येणार. हेच काय 2019ला तेच क्वेश्चन, ह्याच्यावर महाधिवक्ता सुद्धा काय केलं या ठिकाणी विचारलेलं आहे. भारताच्या न्यायवादी संदर्भात बघा त्यांनी काय विचारले की ते व्यक्ती भारतात कोणत्या उच्च न्यायालयात 5 वर्ष वकिली, बरोबर आहे, 10 वर्ष वकिली करू शकतात आणि 60 वर्षापेक्षा जास्त नसावे, वयाची अट नाही त्यांना. अग्रणी कायदे पंडित आहेत, कारण त्यांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे काय केली असते, त्यामुळे तरतूद त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहेत या ठिकाणी. नेक्स्ट, भारताच्या न्यायवादी यांची नेमणूक कारणं दिले, चुकीचा कुठलाही विचारलं त्यांनी. ते व्यक्तीची कोणत्याही उच्च न्यायालयात 5 वर्ष न्यायालय, बरोबर आहे, 10 वर्ष सलग वकिली, बरोबर आहे, 60 वर्ष नको आहे. आणि चुकीचे मत कुठलं आहे तर कायदे पंडित असावे सांगितलं, चुकीचे मत कुठलं आहे 3 नंबर येईल. 2022 तेच बघा किती रिपीट विचारलेत बघा, त्यामुळं फिक्स क्वेश्चन आज एक तुमचा होणार आहे या ठिकाणी. भारताच्या न्यायवादीबाबत बरोबर विचारले त्यांनी, क्वेश्चन वाचणे सुद्धा फार महत्त्वाचे आहे. चुका बरोबर विचार, ते 5 वर्ष काळासाठी राहतात का, नाही, पदावर शाश्वती नाही त्यांना. मंत्रिमंडळाची मर्जी असेपर्यंत पदावर राहतात का, पुढचा संसद ठरवेल त्यापर्यंत त्यांना मानधन मिळते का, मानधन कोणा असते, राष्ट्रपती ठरवेल त्यापर्यंत मानधन मिळते त्यांना. इलिमिनेशन टेक्निक सुद्धा एखादं माहीत नसलं तर इलिमिनेशन टेक्निक आता हा गेला तर ते संसद सदस्य मिळणारे सर्व विशेषाधिकार संरक्षण फायदे त्यांना मिळतात, संसद सदस्य मिळणारे सर्व संरक्षण त्यांना मिळतात. पण मंत्रिमंडळ हे बरोबर आहेत, तर मंत्रिमंडळ मर्जी असेपर्यंत पदावर राहतात का, नाही, मंत्रिमंडळाची नसून कोणाचं असतात, राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत आपल्या पदावर राहतात. राष्ट्रपती मर्जी कोणाची असते, मंत्रिमंडळाची मर्जी असते, कारण त्यांच्या सल्ल्याने नियुक्ती केलेली असते. भारतात पहिला कायदा अधिकार कोण असतो तर महान्यायवादी असतो, राज्याचा कोण असतो तर महाधिवक्ता असतो.
बघा हे 88 आणि 177 105 कलमसुद्धा विचारलं आहे त्यांनी. सभागृहात सदस्य असण्याचे मतदान करता येत नाही त्यांना, तर 105 नुसार काय ते सर्वशिक्षाचं संरक्षण प्राप्त होत असते. केंद्राची बांधून मानता येते त्यांना. नेक्स्ट बघा हे महिन्यावधी म्हणून त्यांचा 3 वर्ष निश्चित केलेला आहे का ते या ठिकाणी विचारलेलं क्वेश्चन. किती वारंवार तेच बघा POQ रिपीट होतात. ESU मेन्स 2018-22 सुद्धा तोच क्वेश्चन रिपीट विचारलेले त्यांनी. फॉरेस्ट मेन्सला सुद्धा व MPSC जेवढे एक्झाम आहे ते जेवढे एक्झामला आलेले आहेत जेवढे क्वेश्चन असतात सर्व क्वेश्चन या ठिकाणी करणे गरजेचं आहे, कारण कोणत्याही एक्झामचा कोणत्याही ह्याला कुठेही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यामुळे सर्व MPSC POQ करणे गरजेचं आहे. बघा ESU मेन्स ऑक्टोबर 2023ला काय केलं या ठिकाणी अजून क्वेश्चन विचारलेलं आहे. आणि राज्य मुख्य जानेवारी 2024ला या ठिकाणी अजून काय केलं आहे मुख्यला क्वेश्चन विचारलेला आहे. तर 96 जनरल नियुक्ती आहे. अटर्नी जनरल भारतातील सर्व न्यायालय भारतात सीमाच्या सर्व न्यायालयामध्ये ऐकून घेण्याचा अधिकार आहे त्यांना सुनावणी. 88 नुसार अटर्नी जनरलच्या संसदेच्या कोणत्याही सभागृहात बोलण्याचा अधिकार आहे, मतदानाचा अधिकार त्यांना नाही त्या ठिकाणी. ही वाक्य बरोबर आहे, त्यामुळे कुठलाही सर्व बरोबर येतील या ठिकाणी. बघा या ठिकाणी आपण POQ ऑल सिरीज घेतलेली आहे त्या ठिकाणी आपण. तरी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि वारंवार तुम्ही POQ फोकस करून POQ ॲनालिसिस करा, जेणेकरून तुम्हाला चांगला प्रकारे तुमचा स्कोअर येईल आणि तुम्हाला असं 60+, 65+, 70पर्यंत तुमचा चांगल्या प्रकारे स्कोअर येईल. प्रत्येक सब्जेक्टचा तुम्ही POQ ॲनालिसिस करणे गरजेचं आहे, कारण तेच आयोग वारंवार तुम्ही बघितलं तर. आणि वाचताना सुद्धा काय करायचं उलटं रिव्हर्स फॉरवर्ड द्यायचं 2011 पासून असं 2025पर्यंत. मग या आयोगानं विचारण्याचा कल कसा चेंज होत गेलेला आहे हे तुम्हाला काही तुमच्या लक्षात येईल की आयोगात कोणत्या प्रकारे बदल होत गेलेला आहे क्वेश्चन विचारण्याचा, फॉर्मॅट विचारण्याचा. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा की जेणेकरून आपण फुल व्हिडिओ याच्यावरती काय अजून विथ एक्सप्लेनेशन फुल व्हिडिओ बनवू शकू. धन्यवाद.